जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या यूट्यूब चॅनलचे 7,000 प्लस जे सबस्क्राईब आहेत ते झालेले आहेत आणि आता लवकरच 10K 10,000 जे सबस्क्राईब आहे ते पूर्ण करायचे आहेत। त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 22 जो डिसेंबर आहे 22 डिसेंबर रोजी मिळणार, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तर शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी ज्या योजना आहेत त्या योजना राबवल्या जातात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पूरक बियाणे आणि अवजारे खरेदी करण्यासाठी मदत होण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी PM किसान या दोन्ही योजना राबवल्या जातात आणि त्याचा हप्त्या संदर्भात सविस्तर माहिती। तर नमो शेतकरी योजनेसाठी कोण शेतकरी पात्र असणार आहेत, तर PM किसान योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असाल आणि पात्र ठरत असाल तर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या संदर्भात सुद्धा तुम्ही पात्र ठरणार आहात। आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 5 हप्ते देण्यात आलेले आहेत। एकंदरीत 5 हप्ते देण्यात आले, 6व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची नवीन अपडेट काय आहेत जाणून घेऊ। तर राज्य शासनाअंतर्गत राबत नमो शेतकरी योजना अंतर्गत एक नवीन अपडेट समोर आली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरत असाल आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन आधार लिंक किंवा eKYC करू शकता। बँकेतली eKYC नाही, PM किसान योजनेची eKYC बँकेत जाऊन eKYC करसाल। मित्रांनो, बँकेत जाण्याची गरज नाही, तर eKYC करायची आहे जवळच्या बँकेत जाऊन जे आधार लिंक आहे ते सुद्धा करायचं आहे बँकेतच होत ते। आणि नंतर किंवा आपण पोस्ट पेमेंट बँकचं जर खाते काढले तर 8 ते 10 दिवसात आधार कार्डला बँक लिंक होते। एक सोपं आणि साधं एक उदाहरण। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे 22 डिसेंबरला। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।